9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हापासूनच या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव सर्वात आधी समोर आलं होतं। तेव्हापासूनच वाल्मिक कराडच्या मागे साडेसाती सुरू झालीये असंच दिसतंय। कारण आधी खंडणी प्रकरणाचे आरोप, त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप, त्यानंतर शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप। एवढंच नाही तर नंतर 2023ला हत्या झालेला सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातही बबन गीतेला अडकवल्याचा आरोप। वाल्मिक कराडवरील आरोपांची यादी ही आता जणू काही हनुमानाच्या शेपटीसारखीच झालीये असं लोक म्हणायला लागलेत। त्यातच वाल्मिक कराडवर आणखी एका हत्येचा आरोप करण्यात आलाय आणि यावेळी कराडवर आरोप करणारे सुरेश धस आणि अंजली दमानिया नाहीत, तर ज्याची हत्या झाली त्याच्याच वडिलांनी कराडवर आपल्या लोकांच्या हत्येचा आरोप केलाय। ऑगस्ट 2024 मध्ये बीडमधील सौरभ भोंडवे अचानक गायब झाला। त्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृतदेह तलावात सापडला। या सगळ्यात पोलिसांनी सौरभचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं, पण सौरभच्या वडिलांनी मात्र पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप केलाय। आता सौरभ भोंडवेच्या मृत्यूचं प्रकरण नक्की काय आहे, पोलिसांनी तपासात काय सांगितलं होतं आणि सौरभच्या वडिलांनी वाल्मिक कराडावर नक्की काय आरोप केले आहेत, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। एकीकडे वाल्मिक कराडची पोलीस स्टेशन पासून ते हॉस्पिटल पर्यंत ठेवली जाणारी बडदास्त समोर येत असतानाच त्याच्या संपत्तीचे देखील डोळे विस्फारणारे आकडे समोर आले आहेत। संपत्तीचं परदेशातलं कनेक्शन, 2 बायकांच्या नावे असणारी मालमत्ता, बीडच्या पोलिसांशी असणारे जवळचे संबंध, या सगळ्यामुळे वाल्मिक कराडाच्या अडचणी वाढलेल्या असताना आता त्याच्यावर आणखी एका मृत्यू संदर्भात आरोप करण्यात आलेत। हे आरोप आहेत सौरभ भोंडवेच्या हत्या प्रकरणाबाबत। हे प्रकरण काय ते समजून घेऊ तर साधारण 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच 13 ऑगस्ट 2023ला अगदी सकाळी बीड जिल्ह्यातील सौरभ भोंडवे याचा मित्र गोरख आघाव हा सौरभच्या घरी गेला होता। त्याने सौरभला गावात जायचंय असं सांगून स्वतः सोबत बाहेर घेऊन गेला। त्यानंतर सौरभ दुपारी जेवायलाही घरी आला नाही, म्हणून सौरभच्या पत्नीनं सौरभला संध्याकाळी 6:15 वाजता फोन केला होता, पण त्यावेळी सौरभच्या आजूबाजूला गोंधळ असल्यामुळे सौरभचं आणि त्याच्या पत्नीचं बोलणं झालं नाही असं सौरभच्या पत्नीनं सांगितलं होतं। त्यानंतर रात्री 9 वाजले तरीही सौरभ घरी न आल्यामुळे सौरभच्या घरचे चिंतेत होते। त्यानंतर सौरभच्या वडिलांनी शक्य त्या सगळ्या ठिकाणी सौरभचा शोध घेतला, पण सौरभ काही सापडला नाही। पण मग त्याच दिवशी सौरभ ज्या मित्रांसोबत घराबाहेर गेला होता ते मित्र रात्री सौरभचे कपडे घेऊन पाटोदा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि सौरभ तलावात बुडाला असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। सौरभच्या वडिलांना ही बातमी समजल्यानंतर सौरभच्या वडिलांनी 13 ऑगस्ट रात्रीपासून ते 14 ऑगस्ट पर्यंत अग्निशमन दलाच्या मदतीने सौरभचा मृतदेह उखांडा तलावामध्ये शोधला, मात्र 2 दिवस तलावामध्ये शोधाशोध करूनही सौरभचा मृतदेह मिळाला नाही। अखेर सौरभचा मृतदेह न मिळाल्यानं सौरभच्या वडिलांनी त्याच दिवशी पोलिसात जाऊन मृतदेह मिळत नसल्याची तक्रार केली, मात्र तक्रारीची नोंद करून घ्यायला पोलीस तयार नव्हते असं सौरभचे वडील सांगतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला सौरभचा मृतदेह तलावामध्ये तरंगताना दिसला होता। त्यानंतर सौरभचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचं पोलिसांनी सौरभच्या कुटुंबियांना सांगितलं। मात्र माझा मुलगा संध्याकाळच्या वेळी पोहायला का जाईल, त्याला मुळात पोहताच येत नाही। माझ्या मुलाच्या मृत्यूला त्याचे मित्र गोरख आघाव, संभाजी जायभये आणि सागर जाधव हे जबाबदार आहेत, हे सौरभच्या वडिलांनी त्यावेळी पोलिसांना सांगितलं। थोडक्यात सौरभचा मृत्यू हा तलावात बुडून झालेला नाही, तर त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केलाय। या संदर्भात आता मीडियासमोर येत सौरभच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी संध्याकाळी 6:15 नंतर सौरभला खूप फोन केले, मात्र त्याने ते उचलले नाहीत। सौरभचा आधी खून केला असेल, नंतर त्याला तलावामध्ये बुडवून मारलं असेल असा आरोप सौरभच्या वडिलांनी सौरभचे मित्र आघाव, संभाजी जायभये आणि सागर जाधव यांच्यावर केलाय। या सगळ्यात सौरभच्या मित्रांनी त्याचा खून केला असेल असं त्याचे वडील म्हणण्यामागे मित्रांमध्ये झालेल्या वादामुळे हा खून झाला असावा असा संशय त्याच्या वडिलांना आहे। कारण सौरभच्या मृत्यूच्या 3 दिवस आधी सौरभ आणि त्याचे मित्र हॉटेलला जेवायला जात होते। त्याचवेळी बिल भरण्यावरून त्यांच्यात काही वादही झाला होता आणि याच वादातून सौरभचा खून केला असावा असं सौरभच्या वडिलांचं म्हणणं आहे। या संपूर्ण केसमध्ये सौरभच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। त्यांनी म्हटलंय की पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्याकडे सतत जाऊन त्यांना तक्रारीची नोंद करून घेण्याची विनंती केली, मात्र ते थेट आम्हाला तक्रार नोंदवून घेणार नाही, ज्यांना सांगायचंय त्यांना सांगा अशा उलट धमक्या देत असल्याचं सौरभच्या वडिलांनी सांगितलं। पुढे सौरभच्या वडिलांनीही हा मुद्दा उपस्थित केला की सौरभची हत्या करणारे त्याचे मित्र हे एका विशिष्ट समाजाचे आहेत आणि त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी बीडमधल्याच मोठ्या माणसाचा पोलिसांना फोन आला असेल। सौरभच्या वडिलांनी केलेल्या या आरोपानंतरच या प्रकरणामध्ये एंट्री झाली ती वाल्मिक कराडची। सौरभच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार बीडच्या पोलिसांवर वाल्मिक कराडचा वरदहस्त आहे।
पोलिसांनी कोणता निर्णय घ्यायचा हे कराड पोलिसांना सांगतात। वाल्मिक कराड यांनीच पोलिसांना आमची तक्रार न नोंदवण्याचे आदेश दिले असणार। कराडांची साथ होती म्हणूनच पोलीस आमची तक्रार नोंदवून घेत नव्हते। वाल्मिक कराड यांच्या समाजातील माणसांना वाचवण्यासाठी पोलिसांवर कारवाई न करण्याचा दबाव टाकत आहेत, असे आरोप सौरभच्या वडिलांनी केलेत। कराडवर झालेल्या आरोपानंतरच भाजपचे नेते सुरेश धस यांनी या प्रकरणाची माहिती घेतली आणि सध्याच्या पोलीस निरीक्षकांना सौरभच्या वडिलांची तक्रार नोंदवायला सांगितलं। त्यानंतर सौरभचा मृत्यू झाल्याच्या 5 महिन्यांनंतर जानेवारी 2025 मध्ये पोलिसांनी अखेर सौरभच्या वडिलांची तक्रार नोंदवून घेतली। त्यामुळे वाल्मिक कराडचा पोलीस प्रशासनावरचा वरदहस्त पुन्हा एकदा चर्चेत आलाय। याच संदर्भात 2 ते 3 दिवसांपूर्वी सनी आठवले नावाच्या बीडमधल्या गुंडानं देखील आपल्याला कराडच्या सांगण्यावरून PI शीतल कुमार बल्लाळ यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि त्यानंतर कराडची माफी मागितल्यावर आपल्याला मदत करण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप केला होता। या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल केली होती। एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडचं नाव वेगवेगळ्या हत्या प्रकरणांमध्ये घेतलं जातंय। त्यात सौरभ भोंडवेच्या संशयास्पद मृत्यूमध्येही वाल्मिक कराडचं नाव जोडलं गेलंय। त्यात सौरभच्या वडिलांनी केलेल्या आरोपांमुळे बीडमधील पोलिसांवर कराडचा वरदहस्त असतो आणि बीडचं प्रशासन कराडच्या मतानुसार चालतं, अशी चर्चा पुन्हा लोकांमध्ये सुरू झाली आहे। आता सौरभचा खरंच तलावात बुडून मृत्यू झाला की त्याच्याच मित्रांनी त्याची हत्या केली होती आणि या सगळ्या प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न वाल्मिक कराडने खरंच केला होता का, हे पोलीस तपासात उघड होईल। पण तुम्हाला काय वाटतं, सौरभ भोंडवेची हत्या केली असेल की खरंच त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला असेल? या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हस्तक्षेप असेल का? कमेंट्समधून नक्की सांगा आणि बोलबिडच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।